नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. ज्या काय तुमच्या जीवनामध्ये अपेक्षा, आशा असतील, इच्छा असतील, त्या जास्तीत जास्त लवकर पूर्ण व्हाव्यात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जीवनाविषयी बघत आहोत. काय होतंय बघा, ज्यावेळी तुम्ही फॉर्ममध्ये असता, याचा अर्थ की तुम्ही चांगली तुमची इन्कम सोर्स चांगला असतो, मिळकत चांगली असते, चांगल्या पद्धतीनं तुमचं समाजामध्ये जगणं वागणं असतं. आणि त्यावेळी तुम्हाला बरेच मित्र भेटत असतात, पै पाहुणे भेटत असतात, तुम्हाला चांगलं म्हणत असतात. कारण बघण्याचा दृष्टिकोन समाजामध्ये असा असतो की तुम्ही चांगली कपडे घातली, चांगले वागला, चांगल्या पद्धतीनं लोकांच्यासाठी खर्च केला, दुसऱ्यांना चहा पाजला, अशा वेळी तुमच्याकडं तुमचा इन्कम सोर्स चांगला आहे हे तुमच्याकडं चांगल्या नजरेनं पाहिलं जातं. आणि ज्यावेळी तुम्ही सांगता त्या लोकांना की माझ्याकडे महिन्याला इतकं पैसे मिळवतो, माझा इन्कम चांगला आहे, आणि ह्याचाच गैरफायदा काही लोक घेणारे असतात आणि मग तुमच्याशी जास्तीत जास्त मैत्री, जास्तीत जास्त जवळकी करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग काहीतरी कारण सांगायचं आणि मला थोडी पैशाची अडचण आहे म्हणून सांगायचं. आणि तुम्हाला पण बरं वाटत असते की चला कोणाच तरी मी गरज काढत असतो, नीड काढत असतो, महत्त्वाचं. आणि अशा त्यांच्या वागण्याला, त्यांच्या ह्या प्रेमळ वागण्याला तुम्ही बळी पडता आणि थोडंसं आपलं ॲडजस्टमेंट करून त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. असे कित्येक लोकांना मदत करण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि नेमका त्याचाच गैरफायदा घेतात आणि ही लोक परत पैसे द्यायला लवकर तयार होत नाहीत किंवा देतच नाहीत. एक म्हणजे ह्यावेळी असा प्रश्न निर्माण होतो, एक चांगली मैत्री असणारी, चांगली ओळख असणारी एक तरी तुटत असते. पैसे तरी आपण स्वतःचे पैसे देऊन ते सारखं सारखं उधारी आपण मागत असल्या की किंवा त्याच्याकडे आपण काहीतरी उष्ण पैसे मागतोय अशा पद्धतीनं मागण्याची आपल्याला पाळी येत असते. आणि त्याचा गैरफायदा तो घेतो की नाही, मी कुठं पळून जातो का, मी काय देत नाही का, देणार आहे की, अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला ऐकावं लागत असतात. आणि एकतरी पैसा बुडण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, जो चांगला मित्र आहे किंवा जे ओळखीचे आहेत, पै पाहुणे आहेत, ते सुद्धा तुटायचा प्रयत्न निर्माण त्यातनं होत असतो. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट यातनं आपण शिकलं पाहिजे की जे रिलेशन तुम्हाला ठेवायचं आहे, जी नाती ठेवायची आहेत, ते मर्यादित जेवढी लांबच्या लांब ठेवता येईल तेवढी ठेवणं गरजेचं आहे. आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा जो काय महिन्याचा इन्कम असेल, तुम्ही कशा पद्धतीनं पैसे व्यवसायामध्ये मिळवता किंवा तुमचा जो इन्कम सोर्स आहे कोणत्याही प्रकारचा, तो कुणालाही सांगण्याचा अजिबात फरक नकोसा, ही पहिली फार महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जोपर्यंत तुमचा इन्कम चांगला असेल तर तो तुमच्याकडे लोक चांगल्या पद्धतीनं बघत असतात. एखाद्या व्यवसायामध्ये किंवा तुमची नोकरी गेली असेल किंवा व्यवसायामध्ये जर तुमचा तोटा झालेला असेल तर मित्रांनो, तुम्ही कुणालाही ही गोष्ट सांगू नका. कारण काय असतं, ज्यावेळी तुमच्याकडं तुमचा इन्कम चांगला असतो त्यावेळी लोक तुमच्याकडं चांगल्या आदरानं, नजरेनं, आणि तुम्ही आम्हाला कुठंतरी उपयोगी पडाल आणि माझा हा असा मित्र श्रीमंत आहे हे दाखवून देण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात. पण ज्यावेळी तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमचा नोकरी गेलेली असेल तर अशावेळी जर तुम्ही जगाला सांगत बसला असा तर जास्तीत जास्त लोक ही तुमच्यापासून दूर जाणार, तुमचे फोन उचलणार नाही, किंवा तुमचं जरी काही काम महत्त्वाचं असेल किंवा महत्त्वाचं काम नसेल आणि जरी तुम्ही फोन केला असाल तरीसुद्धा तुमचा फोन उचलला नाहीत. कारण तुम्ही तोटात गेलात, नुकसान तुम्हाला झालं आहे व्यवसायामध्ये किंवा तुमची नोकरी गेली आहे, हे ज्यावेळी त्या व्यक्तीला सांगणार त्यावेळी ती व्यक्ती म्हणणार की ह्याला पैशाची गरज असणार आहे किंवा काहीतरी काम याचं असणार आहे, त्यामुळे शक्यतो तो फोन उचलणार नाही. आणि जरी उचलला तर सांगणार की मी अडचणीत आहे, माझी कामं आहेत, वेगवेगळी माणसं कारण सांगत असतात. त्यामुळे मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कितीही तुम्हाला नुकसान होऊन देत, तुमची नोकरी जाऊ देत, ही गोष्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये जितकं ठेवाल तितकं समाजामध्ये तुम्ही स्टेटसनं चांगल्या पद्धतीनं आणि समाधानी राहाल. आणि ही माणसांची जी प्रवृत्ती आहे ती तुम्हाला पडदेशाने लक्षात येईल. कारण जे माणसं खरोखर जी आपली असतात ती आपलीच असतात, कारणापुरते येतात, ती माणसं कधीही आपली नसतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही व्यवसायामध्ये तोट्यात जावा किंवा फायद्यात या किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे काय महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीक पॉईंट आहे, प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी एक वीक पॉईंट असतो आणि तो वीक पॉईंट तुम्ही कुणाशीही शेअर करू नकोस.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनामध्ये एखादा असा काहीतरी वीक पॉईंट असतो किंवा अशी काही कमजोरी असते की त्यामुळे तुम्ही जे तुमच्या जीवनामध्ये चैतन्य असतं, धीर, भीती किंवा जे धैर्य तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असता आणि ती गोष्ट जर तुम्ही जर इतरांच्या बरोबर शेअर केली तर त्या कमजोरीचा गैरफायदा किंवा तुमच्या मनामध्ये असणाऱ्या गोष्टीचा गैरफायदा ती व्यक्ती घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असते. त्यामुळं तुमच्या जीवनामधली तुमची जी वीक पॉईंट आहे, काय कमजोर आहे, ती कुणालाही सांगण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. ही झाली तिसरी गोष्ट. चौथी महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर मित्रांनो, तुमचं जे काही कुटुंब असेल त्या कुटुंबाबद्दल, मग तुमची पत्नी असेल, मुलं असतील, आईवडील असतील, यांच्याबद्दल चुकीची काहीही तुमच्या घरामध्ये कितीही वाद निर्माण होऊन दे, कितीही चांगले गोष्टी होऊन द्या, कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या कुटुंबाशिवाय कुणालाही बाहेर अजिबात सांगू नका. कारण तुम्ही तुमच्या पत्नीबद्दल काहीतरी चुकीच्या गोष्टी जर बोलला तुमच्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे तर त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असतात. समजा तुमची पत्नी असेल, जर पतीविषयी तुम्ही जर चुकीच्या काही गोष्टी समाजामध्ये सांगितल्या तर तुमच्या दोघांच्या पतीपत्नीमध्ये किंवा तुमच्या मुलांच्या आणि तुमच्यामध्ये वाद निर्माण करायला सुद्धा ही लोक कमी जास्त करू शकत नाहीत. त्यामुळं जे काय तुमचं छोटंसं कुटुंब असेल त्या कुटुंबातली कोणतीही गोष्ट ही तुम्ही घराबाहेर कुणाशीही शेअर करू नका. जे काय घरात तुमचे वाद असतील किंवा सुख असेल, दुःख असेल, काय असेल ते कुटुंबापुरतं जास्तीत जास्त मर्यादित राहण्याचा ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण आपण मराठी भाषे म्हणतो की भिंतीला सुद्धा कान असतात आणि ही आपण बोलता बोलता एखादी गोष्ट बाहेर बोलून जातो की माझी पत्नी अशी आहे, माझा नवरा असा आहे, माझी मुलं अशी आहेत आणि ही गोष्ट समाजाला अतिशय आनंदी वाटत असते. कारण त्यांना तुमचं सुखी चाललेलं कुटुंब हे कधी बघवत नसतं आणि हे प्रत्येकाच्या शेजारी प्रत्येकाच्या आयुष्यात ही घटना घडत असतात. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचा वीक पॉईंट तुमच्या कुटुंबाविषयी कधीही कुणाविषयीही कुठेही मित्रांनो अजिबात बोलू नकोसा, नाहीतर त्याचे परिणाम लगट आपल्याला त्रासदायक होऊ शकतात. त्यानंतर जास्तीत जास्त तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, तुमचा जो पैसा आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही कसा मिळवता, हे सुद्धा कुणालाही सांगण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोसा. जीवनामध्ये ह्या जर गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या असतात ह्या पाळण्याचा जर प्रयत्न केला असा तर आयुष्यामध्ये छानपैकी सुखी आणि समृद्धी आपल्याला जगता येतं आणि दुसऱ्याला सांगून स्वतःच्या फॅमिलीविषयी, स्वतःच्या कुटुंबाविषयी आणि स्वतःविषयी गैरसमज समाजाचा होण्यापेक्षा आपण काही गोष्टी या शांततेने घेणं फार गरजेचं असतं. आपण जीवनामध्ये जीवन जगत असताना पाहतो बघा मित्रांनो, एखादी श्रीमंत व्यक्ती असते, तेवढंच मोजून मापून बोलत असते आणि त्या बोलण्याचा एवढाच अर्थ असतो की ती व्यक्ती कुटुंबाविषयी तुम्हाला काहीही माहिती देणार नाही, त्यांच्या धंद्याविषयी काही माहिती देणार नाही. इतर जेवढं तुमच्याशी बोलायचं आहे, फक्त ती आहे का बरं, गेलता कुठं, आला कुठं, ह्याच्यावर जास्त चौकशा तुमच्या का करत नसते. कारण ह्या माणसाने, ह्या श्रीमंत लोकांनी काही गोष्टी ह्या अनुभवलेल्या असतात. त्यामुळं महत्त्वाच्या गोष्ट आहे की झालेला तुमच्या आयुष्यामध्ये व्यवसायामध्ये तोटा, आलेले पैसे, कुटुंबाविषयी एखादी महत्त्वाच्या काही गोष्टी असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये जी काही तुमची वीक पॉईंट आहे हे कुणाशीही मित्रांनो अजिबात शेअर करू नकोस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.